उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाने बंद केले, पण त्यावरून गुजराती जैन समुदाय मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बैठका घेत तोडगा सुद्धा काढलेला आहे। दादरमधील कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं म्हणत पुन्हा एकदा तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील कबूतरखाना बंद केल्याने वाद उफाळलाय। यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली आहे। कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडली आहे। तसंच मुंबईतील कबूतरखान्यांसाठी आता नवीन अटी घालण्याचा निर्णय घेतलाय। कबुतरांना खाऊ घालण्यासाठी पालिकेने एक विशिष्ट वेळ निश्चित करावी। कबूतरखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे। कबूतरखान्यांसाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने हायकोर्टात ठाम भूमिका मांडावी। कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही ही भूमिका मांडण्याची सूचना। गरज पडल्यास या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ। महानगरपालिका जोपर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। ह्याच्यात विषय स्पष्ट आहे, एक जर कबूतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच। ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सी फेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं, मस्त येईल। वरळी सी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचं तिथे द्यावं वरळी सी फेसवर, चांगलं होईल। दादरचा कबूतरखाना ताडपत्री टाकून बंद केल्याने कबुतरांचे दाणापाणीच तुटले असून त्यांची संख्या कमालीची घटली आहे। मुंबईकरांना फुफ्फुसाचे गंभीर आजार देणारी कबुतरं इथून कायमची हद्दपार होण्याची आशा निर्माण झाली आहे। कबूतरखान्यामधील कबुतरांना दाणे टाकणं बंद केल्याने दररोज 10 ते 15 कबुतरांचा दाण्याअभावी मृत्यू होतोय। मात्र या विरोधात पक्षीप्रेमींसह जैन समाजातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कबुतरांमुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची भीती। कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी। कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीतही या बुरशीचं अस्तित्व। कबुतरांच्या विष्ठेत मानवी आरोग्याला धोकादायक असलेले जीवाणू। कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी आणि जीवाणूंमुळे श्वसनाचे आजार संभवतात। याच बुरशीमुळे ॲलर्जी आणि अस्थमाचाही धोका। वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास जीवालाही धोका। अस्थमाग्रस्त रुग्ण यामुळे शॉकमध्ये जाण्याची भीती। कबुतराच्या विष्ठेतील सॅल्मोनेला जीवाणूंमुळे डायरिया होण्याची भीती। कबुतरांच्या पिसांवरही बुरशी आणि जीवाणू असल्याने त्यांच्या पंखांची फडफड संसर्गाला कारणीभूत। कबूतरखान्यांना योग्य पद्धतीनं कसं पुनर्स्थापित करता येईल, कबूतर मरणार नाहीत यासाठीची व्यवस्था महानगरपालिकेने करावी। कोर्टामध्ये यातर्फे सरकारतर्फे भूमिका मांडली जाईल। राज्य शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं सुद्धा या कबुतरांची पर्यायी व्यवस्था मनुष्यवस्ती कमी असलेल्या जागेत किंवा मनुष्यवस्ती नसलेल्या जागेत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना, नागपंचमीला पाजायचो, आपण बंद केलं ना। का केलं? कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी। मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत? प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या काळानं रूप बदलतात, त्या बदलल्या गेल्या पाहिजेत। प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही, काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातनं पण बघाव्या लागतात। कबूतरखान्यामधील कबुतरांना 4 दिवसांपासून दाणे टाकणं बंद झालंय। अजूनही शेकडो कबुतरांचे थवे इथे सैरभैर होत आहेत। दाण्यांसाठी ते कबूतरखान्यावरील ताडपत्री, दुकानं आणि इमारतींच्या छतावर बसतायत। आता कबूतरखाना सुरू झाल्यावर कबुतरांना नियंत्रित स्वरूपातच खाद्य दिलं जाईल। त्यामुळेच कबूतरखान्याबाबत समाधानकारक तोडगा काढलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।